नमस्कार मंडळी, कोकण दादरच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. आणि आम्ही जाणार गणपतीची तयारी करायला. गणपतीची तयारी नाही करायला, गणपतीची खरेदी करायला. कारण आमची गणपतीची खरेदी अजून झालेली नाही. तुमची सगळ्यांची झाली असेल. जर कोणाची झाली नसली तर आमच्यासोबत आपण तुमच्या पैशाने भरपूर काय काय खरेदी करूया. जसं की आम्हाला करायचे गणपतीच्या डेकोरेशनचं सामान, डेक, स्पीकर, लाईट वगैरे, अजून काय माळी वगैरे घ्यायचे. तर त्या आम्हाला घ्यायच्या होत्या. खूप दिवस झाले घ्यायचे. तर दीदी बोलली की ज्या दिवशी मला सुट्टी असेल, मला नाही, तिला सुट्टी असेल, त्या दिवशी आपण सगळी पूर्ण फॅमिली मिळून जाऊया. आईला काही जमणार नाही, कारण आता आम्हाला 26 तारखेला पण गावाला जायचं आहे. सो त्याची सगळी आवरावर करायची आहे. तर त्याच्यातून आईला टाईम भेटला नाही. ते जायचं आहे मार्केटला आणि जेवढ्या काही वस्तू वगैरे घ्यायचं, गणपतीच्या डेकोरेशन वगैरे सामान घ्यायचं ते घ्यायचं. आणि मेन म्हणजे लास्ट टाईमला मी एकदा आमच्या देवारातल्या जी दिवा असतो त्याच्यावरती जो आपण काचची जे ग्लास ठेवलो ते माझ्या हातून चुकीनं फुटलेलं आहे. घरात कोणाला माहीत नाही. जर माहीत पडलं तर मला जे काही घरात खरं नाही. तर ते पहिलं मला बघायचं आहे, त्याचा भाव कमी जास्त करून ते घ्यायचं आहे कोणत्याही परिस्थितीत. कारण कसं होतं, आमच्या इथे दिवा लावला ना, आणि दिवा लावल्याच्या नंतर मग जर फॅन लावला तर मग त्या फॅनच्या वाऱ्याने तो दिवा जाण्याचे चान्सेस भरपूर असतात. दिवा नाही तर दिव्यावरचा जो ग्लास असतो तो घ्यायचा आहे. पाऊस पण चांगला चालू झाला. मी पण रिक्षामध्ये एका उद्योग होती, कारण दरवाजा ओपन होता आणि पाऊस पण आले होते. खूप चालू झाला मध्येच, घरातून थोडं होता. त्यानंतर रिक्षाचा खूप चालू झाला. मार्केटमध्ये पोहोचलेली आणि पाऊस पण खूप आहे. त्याच्यामुळे चालायला गर्दी पण आहे थोडीशी, जास्त पण नाही. माझ्यापैकी कधी काही पावलं इथे चालू भेटत नाही. पण चालेल. आणि काही करून आम्हाला पूर्ण गणपतीची खरेदी करून घरात जायचं आहे. नंतर परत दिवस भेटणार नाही. पुढच्या शनिवार रविवार पूर्ण पॅकिंग वगैरे बाहेर करायला घेऊ. ठीक आहे. हे बघा, ही शंकराला चांगली. हा, ही बघ, ही बघ. मागे बांधली आपण याच्यावरती घेऊ ना, कांद्यावरती. पाऊस पण कमी झाला आणि मार्केटमध्ये गर्दी वाढत चालली. आता खरेदी करून झालेली आहे. खरेदी काही जास्त केली नाही, कारण पाऊस होता देखील आणि मार्केटमध्ये पण चालायला जागा नाही. नमस्कार मित्रांनो, इट्स अनादर डे. आणि मी आता निघालो दादाच्या घरी. कारण दादाच्या घरी आज आमच्या भरली, तर दादाने मागं रूम घेतलेल्या बिल्डिंगमध्ये. तर त्या नवीन रूमची घरभरणी केली नव्हती, जी की आज करणार आहे. मला लवकर बोलवलं तिकडे, त्यांच्याकडून जास्त माणसं नाही. तर त्यासाठी मला बोला की सकाळी लवकर जरा आवड, म्हणजे तुझी कामं, आणि लवकर तिकडे जरा मदत करायला. तर मी पण लवकरात उठलो. लवकर म्हणजे जास्त लवकर नाही उठलो, दररोजच्या टायमावरती उठलो. आणि पाऊस पण भरपूर इकडं बॅटिंग जोरात चालले. पावसाची आपल्या कोकणला पूर्ण रेड अलर्ट दिला आहे. कारण सगळ्यांनी बातम्यांमध्ये बघितलंच असेल. तर चिपळूण आणि खेड तालुके दोन्ही आपले जवळचे पूर्ण पाण्याने भरलेले आहेत. तसंच इकडं पण मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडतोय आणि काही ठिकाणी पाऊस पडत नाही. मुंबईच्या पाऊस बघून तर काय विचारच होतो. जी हाऊस होती ती सगळी फिटलेली. लहानापासून गावात मोठा झालं. सो लहानापासून जे सगळे पावसाळे मी गावात बघितले, तर त्याच्यानंतर वाटत होतं की चायना कधी गावात असताना वाटत होतं की कधी गावात मी मुंबईला जाते. गावात पोळं वगैरे नव्हती. पण त्याच्यानंतर इकडं आलो आणि 2-3 महिन्यातच माझे पूर्ण विकेट गेले. जाम वैताग आला मुंबईला. तर पहिलं वाटलेलं की मुंबईला भारी असतं म्हणजे पावसाळ्यात वगैरे बघायला. तर काय नाही, इकडे जिंदगी छंड झाली माझी पूर्ण. त्या पावसातून बाहेर वगैरे जाता येत नाही. गावाला असले मस्त बाहेर जा वगैरे फिरायला
इकडे दगडी काय चालला मागणं झाडांच्या जागी इकडे तिकडे बघायला तेवढा मोठमोठ्या उंच बिल्डिंग आणि सगळीकडे माणसं असतात. आता लिफ्टमध्ये पोहोचलोय. गरम पण व्हायला लागले. पावसात एवढा पाऊस लागतो पण गरम काही कमी होत नाही आणि जामच गरम घाम वगैरे येतो. तर आता मस्तपैकी जाऊन तिथे हातपाय वगैरे धुवायला लागेल कारण पूजा वगैरे म्हटलं होती तिथे धुवायला पाहिजे. बघूया गणपतीचा कार्यक्रम कसा होतोय तो. आवाज येत नसेल तर जरा आवाज फोनचा वाढून बघा. सॉरी. तुझी पण सगळी तयारी झाली आणि थोडं तुझी पण सुरुवात होईल. तर पाऊस पण भरपूर लागला गणपती महाराजांच्या आणि हापुटी बघा ती काय बसायचं नाव नाही येत. आल्यापासून माझ्याकडेच आहे. काका इकडे जाऊ काका तिकडे जाऊ सगळं काका आता नुसतं काकाच फक्त. तर त्याचा दुसरा काका पण येणार आहे ती साई काका. ऐकत काका काका ऐकत हाय ऐकत हाय हाय बघा कसा चेहरा एकदम मासूम भोळा आणि मस्ती काय विचारूच नका. लहानपणाची ती असते ती असते पण जाम भारी वाटते. मजा येते. टाइमपास भारी होते त्याच्यासोबत. महागणपती देवता वायामी स्थापयामी पूजयामी. अक्षर सोडाने नमस्कार करून घ्या. गणपती बाप्पाला प्रार्थना पूर्वक नमस्कारम करोमी. गणपती बाप्पावरती अक्षर सोडले. हा सामानामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. गणाधीश्वराय नमः. महागणपती नमः. ओम आर्घ्य आर्घ्यं समर्पयामि. पाद्यो पाद्यं समर्पयामि. हस्तयो आर्घ्यं समर्पयामि. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. प्रार्थना गुरुवक नमस्कारं करोमि. आवायामि. ओम शेचे नमः. आवायामि. ओम मेधाय नमः. आवायामि. ओम सावित्र्ये नमः. आवायामि. ओम जयाय नमः. ओम घृते नमः. ओम पुष्टे नमः. ओम पुष्टे नमः. ओम आत्मना कुलदेवता श्री कुलस्वामिनी देवता भायामि स्थापयामि पूजयामि. सकल पूजार्थे गंधाक्षतानि पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. ओम अग्नेय स्वाहा. पुरुषाय महादेवाय तन्नो दुर्गाय नमः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. नारायणाय वासुदेवाय तन्नो विष्णवे नमः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. अग्नि सो मोठे बोलायचं. ओम नारायणाय वासुदेवाय तन्नो विष्णवे नमः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. नारायणाय वासुदेवाय तन्नो विष्णवे नमः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. वासुदेवाय तन्नो विष्णवे नमः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. वासुदेवाय नमः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. आदिदेवताय नमः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. देवप्रत्यादेवताय नमः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. ओम दरिशंगधारा विष्णु धानव संभवा नमामि सदोसोम शर्मोडपदं चंद्राय नमः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. महादेव भगवान की जय. हर हर महादेव. ओंकार लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज.
पूजा वगैरे सगळी झालेले, जेवण पण झालं आणि आता मी जातो घरात. तर म्हणजे आम्हाला वाईट लागलं, एकदम अंग वगैरे दुखायला लागले, सगळं झोप पण आले, पाऊस पण भरपूर लागतो, गारवारा एकदम सुटल्यानंतर सगळी पूर्ण मुंबईत पाणी पडले. सोबतच आमच्या चिपळूण तालुक्यात आणि खेड तालुक्यात देखील एकदम फुल वाढाच केला पावसानं. त्यातील करून सगळ्यांना दमवलं आहे. आजची पूजा कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आजच्या पूजेचे जे ब्राह्मण होते ते जर कोणाला पाहिजे असतील तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला त्यांचा नंबर, त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळे खूप चांगले होते, एकदम सगळं समजावून सांगितली. घरातल्या वस्तू कुठे कुठं कशा कशा असतात त्या देखील पूर्ण समजावून सांगितली. आणि मी जातो तर घरात, कारण माझ्या तर काही कॅपॅसिटी राहिलीच नाही. एकदम वैताग अंग वगैरे मोडत आले, ते एकदम धावपळ करून जाम वैताग आला, पाहिजे दुखायला लागले. तर ताणून देणार झोपलं, कार वारा पाऊस एकदम भारी सुटला आहे. तर काय कांदा भजी खाऊशी वाटत नाहीत, कारण पूर्ण पोट पॅक झालं आहे. शिजा वगैरे सगळं करून झालेलं आहे. आणि मी जातो घरात. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.